Next is butter. Two types of butter like sweet cream and culture are produced on large scale. आता लार्ज स्केलवर ज्या दोन टाईपच्या बटरचं फॉर्मेशन होतं, एक असतं स्वीट क्रीम आणि दुसरं आहे कल्चर केलेलं. ओके, पुढे बघू आपण. Microbes are used for production of culture variety. आणि त्यामध्ये जी कल्चर व्हरायटी आहे त्याच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते? मायक्रोब्सची आवश्यकता असते. त्यानंतर आहे चीज प्रोडक्शन. Cheese is produced on large scale from the abundantly available cow milk all over the world. आता संपूर्ण जगामध्ये जे अवेलेबल काऊ मिल्क आहे तर त्यापासून मॅक्झिमम प्रमाणात लार्ज स्केलमध्ये ज्याचं प्रोडक्शन केलं जातं तो अबंडंट सबस्टन्स कोणता आहे? चीज. First, chemical and microbiological tests of milk are performed. आता हे जे काऊ मिल्क आहे ज्याच्यापासून चीजचं प्रोडक्शन करायचं असेल तर सर्वात अगोदर काय केलं जातं की केमिकली आणि मायक्रोबायोलॉजिकली या दोन्ही पद्धतीच्या टेस्ट त्या मिल्कच्या काय केल्या जातात? परफॉर्म केल्या जातात. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris and Streptococcus thermophilus are mixed with milk. आता मिल्कला सुरुवातीला काय केलं त्यांनी? केमिकली चेक केलं, त्यानंतर मायक्रोबायोलॉजिकली चेक केलं, त्याच्यामध्ये कोणते मायक्रोब्स किती प्रमाणात काय आहेत. आता त्याच्यामध्ये नंतर काही कलर्स आणि काही मायक्रोब्स जे आहेत ते मिक्स केले जातात मिल्कसोबत. आता हे कलर मिक्सिंग तर झालं, परंतु कोणते कोणते मायक्रोब्स आहेत की जे चीजच्या प्रोडक्शनसाठी यूज केले जातात तर त्यामध्ये 3 एक्झाम्पल आपले दिले आहेत. पहिला आहे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस क्रेमेरिस आणि तिसरा आहे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. असे 3 पद्धतीचे मायक्रोब्स हे चीजच्या प्रोडक्शनसाठी मिल्कसोबत काऊ मिल्कसोबत ॲड केले जातात. It imparts sourness to the milk. आणि मिल्क जी आहे त्या मिल्कला सोर ही टेस्ट प्रोव्हाइड करण्याचं, इम्पार्ट करण्याचं कार्य हे मायक्रोब्स करत असतात. After this, to impart the dense texture, whey, water in yogurt needs to be removed. आता डेन्स टेक्स्चर जे आहे म्हणजे थोडंसं दाट करण्यासाठी, ओके, तर अशा वेळेस काय केलं जातं की जे व्हेई सबस्टन्स आहे तो थोडासा रिमूव्ह केला जातो. जसं की योगर्टमध्ये वॉटर असतं ना, त्याला आपण रिमूव्ह करून घट्ट दही तयार करतो, त्या पद्धतीनं जे आहे तर हे तयार होत असताना याच्यामध्ये एक व्हेई सबस्टन्स तयार होतो आणि तो व्हेई सबस्टन्सला थोडंसं रिमूव्ह करून मग एक थोडंसं दाट असं टेक्स्चर हे इम्पार्ट केलं जातं. An enzyme rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. आता सुरुवातीच्या काळात जर पाहिलं आपण तर एक एन्झाईम होता पहा ज्याचं नाव आहे रेनेट. तर हा रेनेट जो आहे ना तर हा ॲक्च्युअल यूज केला जायचा है ना चीजच्या निर्मितीसाठी. परंतु ठीक आहे, आणि हे जे रेनेट आहे तर हा ऑप्टेन कुठून व्हायचा? तर जी कॅटल्स असतात तर या कॅटलची जी ॲलिमेंटरी कॅनल अन्ननलिका आहे तर याच्यापासून ऑप्टेन होणारा तो एक एन्झाईम आहे रेनेट, जो की ट्रेडिशनली यूज केला जायचा या गोष्टीसाठी. However, an enzyme protease obtained from fungi is used at present to produce vegetarian cheese. आता रेनेट हा ट्रेडिशनल वापर आपण डिस्कस केला ऑलरेडी आणि जो की एक ॲनिमल ओरिजिन होता, ओके. परंतु रिसेंटली जर पाहिलं आपण तर एक एन्झाईम आहे की त्या एन्झाईमचं नाव आहे प्रोटीज आणि या प्रोटीज एन्झाईमला कशापासून ऑब्टेन केलं जातं? फंगायपासून. आणि या एन्झाईमच्या मदतीनं ज्या चीजचं प्रोडक्शन केलं जाईल त्या चीजला आपण काय म्हणायचं? व्हेजिटेरियन चीज. The whey is separated from yogurt which has some other uses. आणि सांगितलं मी तुम्हाला योगर्टमध्ये जसं वॉटर असतं आहे ना त्या पद्धतीनं जी व्हे आहे ती योगर्टमधून काय केलं जाते? सेपरेट केल्या जाते आणि त्याचा अदर यूज पण असतोच. Then processes of productions of cheese is started through steps like cutting the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting and mixing of essential like cutting the microbes, pigments and flavors. आता हे जे चीजचं प्रोडक्शनची प्रोसेस आहे
तर ही आता स्टार्ट झाली, कारण आता याच्यामध्ये डेन्स टेक्स्चर आलेलं आहे, बरोबर आहे का? कारण जो वॉटरी पार्ट होता त्याला रिमूव्ह केलेला आहे वेला. आणि सो आता पुढच्या स्टेप जे आहे तो जो सॉलिड प्रकारचा योगर्ट असतो त्याला विशिष्ट पीसेसमध्ये कट करणे, त्याला वॉश करणे, त्याला रब करणे, घासून घेणे, सॉल्टिंग करणे, ओके, मीठ ॲड करणे, आणि जे इसेन्शियल मायक्रोब्स, इसेन्शियल पिगमेंट्स आणि इसेन्शियल फ्लेवर्स असतात तर त्याच्यासोबत त्याला काय केलं जातं, त्याची मिक्सिंग केल्या जाते. Then cheese is pressed and cut into pieces and stored for ripening. आणि नंतर चीज जे आहे त्या चीजला काय केलं जातं, प्रेस केलं जातं, वेगवेगळ्या पीसेसमध्ये त्याला कट केलं जातं आणि त्यानंतर रिपनिंगसाठी म्हणजे पिकवण्यासाठी त्याला स्टोअर केलं जातं. ओके, डू यू नो? During industrial production of milk products, strict cleanliness and sterilization is essential as bacteria can be attacked by viruses. आता याबद्दल आपण बॅक्टेरियोफाज पाहिला होता, व्हायरसेस विच अटॅक्स ऑन द बॅक्टेरिया, है ना. असे विषाणू जे जीवाणूवर हल्ला करतात त्यांना आपण म्हणतो बॅक्टेरियोफाज. म्हणजे आता आपल्यासाठी युजफुल मायक्रोब्स आहेत, जसं आपल्या जीवाला धोका असतो, है ना, अदर, है ना, बऱ्याचशा गोष्टीमुळे आपण आजारी पडतो. काही व्हायरसेस हे फटल लेवलचे पण असतात, कोरोनासारखे, हे की नाही, की जे जीवघेणे असतात. तर तसंच बॅक्टेरिया जे आहेत ना, तर या बॅक्टेरियांचं सुद्धा जे आहे हायजीन म्हणून आपण त्याला एक पद्धतीचं, बरोबर आहे का, त्यांचं प्रिव्हेन्शन हे आजारापासून वाचवायचं असेल तर त्यांना मेजरली अटॅक करणारे कोण असतात, व्हायरसेस असतात. मग या व्हायरसेसपासून बॅक्टेरियाला सुरक्षित ठेवण्यासाठी जिथे काही इंडस्ट्रीयल प्रोडक्शन असतं मिल्कचं आणि मिल्कचे जे प्रोडक्ट्स आहेत, है ना, तर याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ते आहे क्लिनलीनेस आणि स्टरलायझेशन. म्हणजे स्वच्छता जर पूर्णपणे असेल आणि निर्जंतुकीकरण म्हणजे कोणत्याही प्रकारचे जंतू वगैरे नसतील तर निश्चितच अशा ठिकाणी व्हायरस हे युजफुल बॅक्टेरिया हल्ला करू शकतात का? नाही. Hence, virus resistant varieties of bacteria are developed. आणि यासाठी पुढे आपण RDNA टेक्नॉलॉजी बघणारच आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की व्हायरस रेजिस्टन्स व्हरायटीज हे बॅक्टेरियाच्या काय केल्या जातात, डेव्हलप केल्या जातात. म्हणजे जरी एखाद्या म्हणजे बॅक्टेरियाचीच व्हरायटी अशी तयार करायची की त्याच्यामध्ये ऑलरेडी असे स्टेन टाकायचे की पुढे चालून त्याच्यावर व्हायरसेसने सुद्धा काय नाही केलं पाहिजे, अटॅक नाही केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या व्हायरस रेजिस्टन्स व्हरायटीज या बॅक्टेरियाच्या डेव्हलप केल्या जातात. Recently, use of mutant varieties of bacteria has been increased. आणि अलीकडच्या काळात जर पाहिलं आपण तर बॅक्टेरियाच्या ज्या म्युटंट व्हरायटीज आहेत तर त्या इन्क्रीज झालेल्या आहेत. पण आता म्युटंट व्हरायटीज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये म्युटेशन, तुम्हाला जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज होऊन म्युटेशन माहीत तुम्हाला, तर ते म्युटंट व्हरायटीज बॅक्टेरियाचे इन्क्रीज झालेल्या आहेत. त्याचा वापर Artificially, some strains are developed that will help to avoid unnecessary steps or materials. आणि आर्टिफिशियली म्हणजे मॅनमेड. ओके, तर मॅनमेड म्हणजे आपण लॅबोरेटरीमध्ये असे काही स्ट्रेन्स डेव्हलप केलेले आहेत की त्या स्ट्रेनच्या साहाय्यानं आपण काय अवॉइड करू शकतो, अननेसेसरी स्टेप्स किंवा अननेसेसरी मटेरियल्स जे आहेत तर हे आपण अवॉइड करू शकतो, ते वापरण्याची गरजच नाही आपल्याला. म्हणजे ऑलरेडी काय करायचं की जसं की फवारणी वगैरे करायचीच गरज नाही समजा, आहे की नाही. आपल्याला माहिती नाही, आता तुम्हाला माहिती आहे का, शेतीमध्ये सुद्धा अशा काही व्हरायटीज गेल्या आहेत पिकांच्या की त्याला आता फवारण्याची गरज राहणार नाही. ते बीज इतकं दमदार राहील की कोणतंच पॅथोजन त्याला काय करू शकत नाही, इन्फेक्ट करू शकत नाही. अशा पद्धतीच्या व्हरायटीज. Freshly prepared cheese is always soft, that is cottage cheese, cream cheese, mozzarella cheese. आता जे फ्रेशली प्रिपेअर चीज असतं है ना, नुकतंच तयार केलं तर हे जनरली कसं असतं, सॉफ्ट असतं. आणि जनरली त्याचे एक्झाम्पल जर पाहिलं तर आपण कॉटेज चीज असेल, क्रीम चीज किंवा मोझरेला चीज. On storing for 3 to 12 months, semi-hard cheddar cheese is formed, whereas after ripening for 12 to 18 months, very hard cheese called Parmesan cheese is formed. आता चीजचे 3 प्रकार आहेत पहा. एक आहे सॉफ्ट, दुसरा आहे सेमी हार्ड, है ना, त्याला आपण सेमी हार्ड चेडर चीज म्हणू. आणि तिसरा आहे परमिसियन चीज, जो की अतिशय हार्ड व्हरायटी आहे त्याची. ओके, आता फ्रेशली तयार केलेला थोडासा कसा असतो, सॉफ्ट असतो. 3 ते 12 महिन्यापर्यंत ज्याला स्टोअर केला असतो तर तो मध्यम स्वरूपाचा हार्ड असतो, आहे ना, त्याला आपण सेमी हार्ड शेडार चीज म्हणू. आणि 12 ते 18 महिन्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी तो पूर्णपणे रिफाईन झालेला असतो. आणि दॅट्स वाय
तो फार हार्ड स्वरूपाचा चीज असतो आणि त्याला आपण परमनंट शब्द लक्षात ठेवायचं, परमिशन चीजचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आपण बोलू प्रोबायोटिक्सबद्दल. These are also milk products but contains active bacteria. For example, Lactobacillus acidophilus, Lactobacillus casei, Bifidobacterium, Bifidum, etc. आता प्रोबायोटिक्स. तर प्रोबायोटिक्स हे अशा पद्धतीचे मायक्रोब्स आहे की जे आपण डायजेस्ट करू शकतो आणि आपल्या हेल्थसाठी काय असतात ते युजफुल असतात. तर प्रोबायोटिक्स हे सुद्धा मिल्क प्रोडक्टमध्ये असतातच. ओके. आणि त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्ट्समध्ये काही ॲक्टिव्ह बॅक्टेरियाचा समावेश असतो, जसं की इथं लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सेसई आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम असे काही व्हरायटीजचे एक्झाम्पल दिले इथं. These microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is, increase the population of microbes, helping the digestion, and decrease the population of harmful microbes, for example, Clostridium. आता दोन पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. काही असे असतात जे डायजेशनला काय करतात, हेल्प करतात, म्हणजे ते आपल्यासाठी काय आहेत युजफुल, आणि काही असे आहेत की काही आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतात, क्लॉस्ट्रिडियमसारखे. तर हे जे आपण 4 एक्झाम्पल पाहिले वरती, लॅक्टोबॅसिलस असेल, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सेसाई आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. तर हे जे मायक्रोब्स आहेत ना, ते काय करतात, आपल्या इंटेस्टायनल मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत तर ते बॅलेन्स मेंटेन करतात. म्हणजे जे युजफुल मायक्रोब्स आहेत त्यांची पॉप्युलेशन काय करणे, इन्क्रीज करणे, जे की डायजेशनला मदत करतात. आणि अशी मायक्रोब्स जे की आपल्यासाठी हार्मफुल असतील यांची संख्या काय करणे, डिक्रीज करणे, जसं की क्लॉस्ट्रिडियमसारखे. Probiotic products are available in various forms like yogurt, kefir, sauerkraut, pickles of cabbage, dark chocolate, miso soup, pickles, oils, corn syrup, artificial sweeteners, microalgae, seafood like spirulina, chlorella, blue, green algae, etc. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर हे जे प्रोबायोटिक्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकामध्ये आहेत की जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये योगर्ट असेल, केफीर लसीसारखा पदार्थ, त्यानंतर सौरक्रोट जे की एक प्रकारचं कॅबेजचं पिकल आहे, ओके, गोबीचं लोणचं म्हणून आपण त्याला. त्यानंतर डार्क चॉकलेट असतील, मिसो सूप, ओके. आता मिसो सूप जे आहे तर हे फर्मंटेड जे सोयाबीन, सॉल्ट, राईस किंवा बार्ली असतं तर याच्यापासून तयार केलेलं एक पेस्ट असते ते है ना, त्यापासून मिसो सूप तयार करतात. पिकल्स तर माहीत तुम्हाला, ऑइल्स, कॉर्न सिरप असेल, ओके. त्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स, शुगरच्या ऐवजी आपण पुढे केमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत की आर्टिफिशियल स्वीटनर्स कशा पद्धतीने यूज केले जातात. आणि काही मायक्रो अल्गी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोबायोटिक दिसून येतील, जसं की काही समुद्री अन्न आहेत जसं की स्पिरुलिना, क्लोरेला आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी. तर या सर्व प्रकारच्या मायक्रो अल्गीमध्ये सुद्धा आपल्याला प्रोबायोटिक्स दिसून येईल. Why the probiotics have developed much importance in recent days? प्रश्न असा आहे की प्रोबायोटिक्सचं जे डेव्हलपमेंट आहे हे अतिशय महत्त्वाचा विषय काय आहे आजकाल. These products forms the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effect of harmful sentences formed during metabolic activities. आता आपल्या शरीराच्या ज्या सर्व प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत ज्यांना आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम है ना, तर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज दरम्यान काय होतं माहिती आहे का की आपलं ॲलिमेंटरी कॅनल असेल, ओके, त्यामध्ये प्रेझेंट असणारे जे युजफुल मायक्रोब्स आहेत, ओके, त्यांच्या कॉलनीज, त्यानंतर अदर जे मायक्रोब्स आहेत तर त्यांना कंट्रोल करणे, त्यानंतर विविध प्रकारच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यानंतर जे हार्मफुल सबस्टन्स आहे त्याच्यापासून आपल्या बॉडीला काय करणे, रेजिस्ट करणे, त्याचा जो आजारी पडण्याचा जो इफेक्ट असतो, इल इफेक्ट, तो कमी करणे. तर या सर्व गोष्टींसाठी कशाची आवश्यकता असते,
या युजफुल मायक्रोब्स म्हणजे प्रोबायोटिक्सची आवश्यकता असते. Useful microbes become inactive and due to antibiotics. Probiotics makes them active again. आता बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का की आपण अँटीबायोटिक्स घेत असतो पहा, आणि अँटीबायोटिक्समुळं काय होतं माहिती आहे का की अँटीबायोटिक्सचा काय म्हणू आपण त्याला साईड इफेक्ट, की आपल्या शरीरामध्ये आहे ना, विशेषतः ॲलिमेंटरी कॅनलमध्ये काही युजफुल मायक्रोब्स असतात. तर या युजफुल मायक्रोब्सला सुद्धा अँटीबायोटिक्स काय करू शकतात, इनॅक्टिव्ह करू शकतात. अँड दॅट्स वाय जर आपण प्रोबायोटिकचा यूज केला तर आपण इनॅक्टिव्ह जे मायक्रोब्स आहेत तर त्यांना पुन्हा एकदा आपण काय करू शकतो, ॲक्टिव्ह करून आपल्या शरीरासाठी काय करू शकतो, त्यांचा बेनिफिट करून घेऊ शकतो. Nowadays, probiotics are used for treatment of डायरिया and treatment of poultry also. आणि प्रोबायोटिक जे आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे पहा. जसं की डायरिया असेल किंवा पोल्ट्री असेल तर या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा प्रोबायोटिकचा यूज केला जातो. आता हे पोल्ट्री जे ट्रीटमेंट दाखवतो तुम्हाला, तर पोल्ट्री जे ना ते एक प्रकारचं काय माहिती आहे का, बऱ्याचशा डिसीजेसला कारणीभूत असणारा घटक आहे तो. जसं की इन्फ्लुएन्झा दाखवलेला आहे, क्लोरेला, ब्रॉन्चिटिस, ओके. काही व्हायरल डिसीजेस आहेत, काही रेस्पिरेटरी डिसीज आहेत की ते पोल्ट्रीमुळे घडून येतात. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा प्रोबायोटिक्स हे इसेन्शियल आहे. त्यानंतर आहे ब्रेड. Different types of breads are produced from flour of cereals. आता जे विविध सिरियल्स असतात, ओके, कडधान्य, तर यांच्या पिठापासून आपण ब्रेडचं फॉर्मेशन करत असतो. Dough is formed by mixing of baker's yeast, Saccharomyces सेरेवेसी, water, salt and other necessary material with flour. आता आपण पाहिलं की विविध सेलच्या फ्लोअरपासून आपल्याला डिफरंट टाईपच्या ब्रेडचं फॉर्मेशन करता येतं. मग आता हे जे फ्लोअर आहे तर याच्यासोबत काही घटक ॲड करून डवचं फॉर्मेशन करतात. तर त्यामध्ये काही बेकर्स यीस्ट जसं की सॅक्रोमायसिस, सेरेवेसी, त्यानंतर वॉटर, सॉल्ट आणि काही अदर नेसेसरी मटेरियल्स आहेत की जे फ्लोअरसोबत ॲड करून डवचं फॉर्मेशन केलं जातं. Due to fermentation of carbohydrates by yeast, sugar is converted into carbon dioxide, CO2 and ethanol. आता आपण ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये पाहिलं होतं फर्मेंटेशन स्टेप. फर्मेंटेशनमध्ये आपण अल्कोहोलिक फर्मेंटेशनचे प्रोडक्ट्स पाहिले होते, CO2 आणि इथेनॉल, बरोबर. तर फर्मेंटेशन या ठिकाणी कार्बोहायड्रेटचं होतं ईस्टच्या साहाय्यानं, ओके. आणि कार्बोहायड्रेटच्या फर्मेंटेशनमुळं शुगरचं जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये होतं, CO2 अँड इथेनॉलमध्ये, ज्याला आपण इथिल अल्कोहोलसुद्धा म्हणतो. The rises up due to carbon dioxide and the bread becomes spongy. आता बऱ्याच वेळेस हे मला रिझन विचारलं जाऊ शकतं की जे ब्रेड आहेत तर ते स्पॉन्जी का असतात. तर ॲक्च्युअल काय होतं की जेव्हा आपण त्याच्यामध्ये वॉटर, सॉल्ट आहे ना, बेकर्स ईस्ट ॲड करतो ना, तर तिथं फर्मेंटेशन प्रोसेस होते ईस्टच्या साहाय्यानं, ओके. आता कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन झाल्यामुळं शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, CO2 मध्ये आणि इथेनॉलमध्ये. पैकी जो CO2 आहे तर तो डफला थोडंसं फुगवतो, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय जे ब्रेड्स आहेत थोडेसे कसे म्हणतात, स्पॉन्जी बनतात. Compressed yeast is used in commercial bakery industry. आता जिथे बेकरी इंडस्ट्री पूर्णपणे कमर्शियल म्हणजे पूर्ण व्यावसायिक दृष्टीने जर विचार केला आपण तर इथं कोणतं ईस्ट वापरलं जातं, कॉम्प्रेस्ड ईस्ट. It is available in dry granular form for domestic uses. आता हे जे कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे ना तर हे थोडंसं ड्राय आणि थोडं ग्रॅन्युल स्वरूपामध्ये अवेलेबल असतं, जे की आपण डोमेस्टिक यूजसाठी त्याचा वापर करू शकतो. Yeast produced for commercial uses contains various useful contents like carbohydrates, fats, protein, various vitamins and minerals. आता आपण पाहिलं की डोमेस्टिक यूजमध्ये जे आपण ईस्ट वापरतो ते थोडंसं ड्राय आणि ग्रॅन्युलर फॉर्मचं असतं, आणि जे कमर्शियल यूजसाठी यूज केलं जातं तर त्यामध्ये बरेचसे युजफुल कंटेंट असतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट असेल, फॅट्स, प्रोटीन,
वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स या सगळ्यांचा समावेश असतो. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की नुसतं कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सच मिळालं बॉडीला, आहे की नाही, असं होऊ शकतं. परंतु जे कमर्शियल यूज आहे त्यापासून जेव्हा आपण ब्रेडचं फॉर्मेशन करतो तर याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल यांचा पण समावेश असल्यामुळं जे ईस्टच्या साहाय्यानं आपण जे ब्रेडचं फॉर्मेशन केलं या ठिकाणी, तर निश्चितच ते थोडंसं न्यूट्रिटिव्ह म्हणजे पोषक आहे की नाही, सर्व प्रकारचे अन्न घटक आपल्याला त्याच्यातून मिळायला लागले समजा. Ingredients like vinegar, soya sauce, and monosodium glutamate, Ajinomoto, that are used in presently popular Chinese food are produced by microbial fermentation. आता सध्या आपल्याला माहिती आहे अलीकडे चायनीज फूडचा फार ट्रेंड आलेला आहे, आहे की नाही, नूडल्स असतील किंवा ते डिफरंट चायनीज राईस वगैरे असं बऱ्याच गोष्टी ऐकल्या असेल. तर त्यांच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स असतात पहा, व्हिनेगर असेल, सोया सॉस आणि मोनोसोडियम ग्ल्युटॅमेट, ज्याला अजिनोमोटो म्हणलं जातं. तर हे प्रेझेंटली त्याचा जास्त वापर हे आपल्या चायनीज फूडमध्ये दिसून येईल आणि ॲक्च्युअल यांचं जे फॉर्मेशन आहे हे इन्ग्रेडियंट्सचं, तर हे मायक्रोबियल फर्मेंटेशनच्या साहाय्यानं त्याचं फॉर्मेशन केलं जातं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हिनेगार प्रोडक्शन कशा पद्धतीने होतं त्या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.